नमस्कार मंडळी, या व्हिडिओद्वारे आपण ऐकणार आहोत वैभव लक्ष्मी व्रताची कहाणी। चला मग सुरुवात करूया। खूप वर्षापूर्वी एका गावात शीला नावाची एक साधी, प्रामाणिक आणि देवभक्त स्त्री राहत होती। तिचा संसार सुरुवातीला खूप आनंदात चालला होता, पण हळूहळू तिच्या पतीला वाईट सवयी लागल्या। घरातील पैसा संपत्ती गेली, कर्ज वाढले आणि एक एक करून घरातील दागिनेही विकावे लागले। अनेक दिवस असेच दुःखात गेले। एके दिवशी शीला घरात बसून रडत होती, तेवढ्यात एक तेजस्वी वृद्ध स्त्री तिच्या दारात आली। ती प्रेमाने म्हणाली, "मुली, इतकी दुःखी का आहेस?" स्त्री म्हणाली, "तुझं दुःख मला सांग, तुझं दुःख मला समजल्यास मी तुला नक्की मदत करेन." शीलाने आपली सर्व कहाणी त्या वृद्ध स्त्रीला सांगितली। सुरुवातीचे सुखाचे दिवस, नंतर पतीचे व्यसन आणि तिची हलाखीची परिस्थिती। ही सर्व कहाणी शीलाने त्या वृद्ध स्त्रीला सांगितली। "शीला, आपल्याला या जन्मात मिळालेलं दुःख हे मागील जन्माचं फळ असतं। आता मी तुला सांगेल तसं कर। तू तर पहिल्यापासूनच लक्ष्मीची भक्त आहेस, मग तू श्रद्धेने वैभव लक्ष्मीचे व्रत कर। हे दुःखाचे दिवस जाऊन पुन्हा लक्ष्मीच्या कृपेने सुखाचे दिवस येतील." व्रताची गोष्ट ऐकून शीलाला आनंद झाला आणि ती उत्सुकतेने विचारू लागली, "हे व्रत कसे करायचे?" ती स्त्री म्हणाली, "हे व्रत अगदी सोपं आहे। वैभव लक्ष्मीचं व्रत करणाऱ्याच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात, सुख संपत्ती यश मिळते। अगदी साधेसुधे व्रत आहे। त्याची सुरुवात शक्यतो कोणत्याही शुभ शुक्रवारी करावी। सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ कपडे परिधान करावे। पूजेसाठी लक्ष्मी मातेचा फोटो ठेवावा, तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावावा, हळद कुंकू, अक्षता, फुले आणि गोड नैवेद्य करावा। वैभव लक्ष्मीची कथा श्रद्धेने वाचावी, नंतर आरती करून माता लक्ष्मीची मनापासून प्रार्थना करावी। वाद घालणे, खोटे बोलणे आणि कोणाचाही अपमान करणे टाळावे आणि उद्यापन ठरलेल्या शुक्रवार पूर्ण झाल्याच्या नंतर करावे। ती स्त्री निघून गेली। शीलाला वाटले ही साधी स्त्री नव्हती, कदाचित स्वतः माता लक्ष्मी तिच्या घरी आल्या होत्या। पुढील शुक्रवारपासून शीलाने भक्तिभावाने वैभव लक्ष्मीचे व्रत केले। ती दर शुक्रवारी पूजा करू लागली, कथा ऐकू लागली आणि मनापासून प्रार्थना करू लागली। काही आठवड्यांनी तिच्या आयुष्यात बदल दिसू लागला। तिच्या पतीचे वाईट सवयी सुटल्या, घरात पुन्हा आनंद येऊ लागला, कष्टाचे फळ मिळू लागले आणि आर्थिक परिस्थितीही सुधारू लागली। शीलाला मात्र काहीही अहंकार झाला नाही। तिने नेहमी देवाचे आभार मानले आणि इतर महिलांनाही हे व्रत श्रद्धेने करायला सांगितले। तर अशी होती आपली वैभव लक्ष्मी व्रताची कहाणी।